स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं तब्बल 17 पैकी 16 जागा जिंकलेल्या आहेत. महाविकास आघाडीला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे नाशिक मध्ये लागलेल्या निकालाची. महायुतीकडे संख्याबळ असताना सुद्धा शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार तिथं पराभूत झालेत आणि भाजपचे बंडखोर म्हणून बाहेर पडलेले गोकुळ गीते हे विजयी झालेत. दुसरीकडे अनेक मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्यात. तर काही ठिकाणी विरोधी उमेदवारांना धक्कादायकरित्या अगदी मोजकीच मतं मिळालेली आहेत. मग या 17 जागांवर नेमकं काय घडलं, कोण जिंकलं, कोण हरलं आणि कुठे मोठा उलटफेर झालेला आहे, पाहूयात सविस्तर या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल 16 जागांवर विजय मिळवलेला आहे आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. महाविकास आघाडीला मात्र एकही जागा मिळवता आलेली नाहीये. मात्र या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा राहिली ती म्हणजे नाशिकच्या निकालाची. कारण महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी 109 मतांनी पराभव केला आणि सगळ्या राजकीय समीकरणांनाच धक्का बसलेला आहे. सगळ्यात आधी एकूण चित्र काय आहे ते समजून घेऊयात. तर 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक, यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी, कोकणात अनिकेत तटकरे, पुण्यात विक्रम काकडे, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अरुण लाखानी आणि अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे हे उमेदवार जे होते ते आधीच बिनविरोध विजयी झालेले आहेत. उर्वरित 11 जागांसाठी मतदान झालं आणि निकालामध्ये भाजपनं 11, शिंदे सेनेनं 3 आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 जागा जिंकल्यात. तर नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीते हे विजयी झालेत. आता सर्वात चर्चेच्या नाशिककडे वळूयात. नाशिकमध्ये महायुतीकडे 454 मतांचं संख्याबळ असतानाही शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना फक्त 248 मतं मिळाली. तर भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांना तब्बल 357 मतं मिळाली होती आणि त्यांनी 109च्या मतांच्या फरकानं विजय मिळवला. निवडणुकीपूर्वी गोकुळ गीते माघार घेणार असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या, पण शेवटच्या क्षणी निकालानं वेगळंच चित्र निर्माण केलं. सोलापुरात मात्र भाजपचे राजेंद्र राऊत यांनी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांचा 365 मतांनी पराभव केला. राजेंद्र राऊत यांना 483 तर देशमुखांना 118 मतं मिळाली. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वसंतराव देशमुखांसाठी चांगलीच ताकद लावली होती. एक अदृश्य शक्ती आपल्याला सोलापूरच्या या निवडणुकीमध्ये मदत करेल असं मोहिते पाटील मीडियासमोर सातत्यानं सांगत होते. वसंतराव देशमुखांना विजयी करण्यासाठी मोहिते पाटलांनी अनेक महायुतीतल्या अनेक नेत्यांच्या ज्या आहेत त्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या होत्या. खरं तर ही निवडणूक मोहिते पाटलांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली आहे. जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट यांनी ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांचा 320 मतांनी पराभव केला. शिरसाट यांना 455 तर लोखंडे यांना केवळ 135च मतं मिळाली. धाराशिव, लातूर, बीड मतदारसंघात सुद्धा भाजपचे बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांना तब्बल 721 मतांनी पराभूत करत राज्यातला सर्वात मोठा विजय नोंदवलेला आहे. बसवराज पाटील यांना 845 तर महेश देशमुख यांना केवळ 124 मतांवर समाधान मानावं लागले. नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा 552 मतांनी पराभव केला. पोद्दार यांना 682 तर लोंढेंना 130 मतं मिळालेली आहेत. भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष नरेश ईश्वरकर यांचा 148 मतांनी पराभव केलेला आहे. ब्राह्मणकर यांना 302 तर ईश्वरकरांना केवळ 154 मतांवर समाधान मानावं लागलं. तर जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांना 577 मतं मिळाली. तर ठाकरे गटाचे शरद तायडे यांना केवळ 5 मतं मिळालेली आहेत. हा निकाल महाविकास आघाडीसाठी सर्वाधिक धक्कादायक मानला जाणारा निकाल आहे. सांगली, साताऱ्यामध्ये भाजपचे धैर्यशील कदम यांनी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. कदम यांना 593 तर जगताप यांना 292 मतं मिळाली. अमरावतीमध्ये तर भाजपचे प्रवीण पोटे यांनी एकतर्फी विजय मिळवलाय. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळालं नाही. ही या निवडणुकीतली सर्वात आश्चर्यकारक बाब ठरलेली आहे. नांदेडमध्ये
भाजपचे अमर राजूरकर यांनी ठाकरे गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांचा पराभव केलाय. राजूरकर यांना 339 तर आष्टीकरांना 84 मतं मिळाली. तर परभणी हिंगोलीमध्ये शिंदे सेनेचे सय्यद खान यांनी ठाकरे गटाचे विवेक नावंदर यांना 83 मतांनी हरवत विजय मिळवलेला आहे. सय्यद खान यांना 242 तर नावंदर यांना 159 मतांवर समाधान मानावं लागलं. एकंदरीतच काय तर 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमधली आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे. मात्र नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंनी दिलेला धक्का आणि अनेक ठिकाणी झालेल्या कथित क्रॉस वोटिंगची चर्चा येत्या काही दिवसात सुद्धा राजकीय वर्तुळात कायम राहणार असल्याचं चित्र आहे. या निकालाबद्दल तुमचं मत काय आहे? महायुतीचा हा विजय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर परिणाम करेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.